रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शन या लाभ पद्मनाभ जोडियाला संपुष्ट हृदय पेटी करुणी पोटी साठवू तुका मने होता ठेवा तो या भावा सापडला. एखादाच अभंग आपला पाठ करतो त्याच्यावर जगत असतो. पाटील महाराजांचं आमच्या या कारंडे परिवाराच्या कुटुंबामध्ये फार मोठं स्थान आहे, सन्मानाचं आदराचं स्थान आहे. त्यांच्या दोन्ही कार्याला सुखाची असो दुःखाची कुठलीही गोष्ट असो पाटील महाराजांचा स्पर्श आणि उपस्थिती ही वंदनीय असते. आता 18 वर्षानंतर मी माझ्या मुलाच्या नावच्या घरात राहायला गेलेलो आहे. गणपती हलकचं पूजन केलं. त्यांच्याच सांगण्याप्रमाणे बाबा नाममात्र गणेश पूजन करा आणि पहिली चूल पेटवा. त्याप्रमाणे आम्ही 13 का 14 फेब्रुवारीच्या दिवशी आज 4-5 दिवस झाले चाललो आहे. पण त्यांची गावाने येण्यासाठी आम्ही वाट बघितली. कालच ते आले. त्यांची काही कामं राहील ती करतील. त्यांनी 10 मार्च हा दिवस काढलेला आहे. 1 तारीख बघत बघत थोडं 10 मार्चपर्यंत गेलो. पण तो अतिशय उत्तम दिवस आहे. माझ्या आईचं पुण्यस्मरण पण आहे. गेली 9 वर्षाचा कालावधी गेला आईला जाऊन. आता 1 महिन्यापूर्वी 15 फेब्रुवारीला तात्यांचा होता. त्यामुळं आई वडिलाला जाऊन 12 वर्ष झाली, आईला जाऊन 9 वर्ष झाली. तर तो 10 मार्च हा दिवस आमच्या या आदित्य चंद्रकांत कारंडेच्या घराच्या वास्तुशांतीला गृहप्रवेशाला आणि सगळ्या कार्याला ठरलेलं आहे. तर अधिक माहितीच्या मुखातून मी पाटील महाराजांना विनंती करतो की त्यांनी थोडंसं त्यांच्या मुखातले काही उद्गार असतील ते काढावे. रामकृष्ण हरी. वारकरी भूषण चंद्रकांत कारंडे आणि त्यांचे चिरंजीव घर असावे घरासारखे नकोच नुसत्या भिंती तिथे असावा प्रेम जिव्हाळा नकोच नुसती नाती त्या नात्याला अर्थ असावा नकोच नुसती वाणी त्या वाणीतून प्रीत जुळावी नकोच नुसती गाणी. अशा पद्धतीने सुंदर असं घर मुलासाठी करून देणारे चंद्रकांत कारंडे यांनी नुसतं घर बांधलं म्हणजे झाले नाही. त्या घरामध्ये वास्तुक शांती करणं फार गरजेचं आहे. शास्त्राप्रमाणे सांगतात की त्याला मुहूर्त चांगला असावा, सोमवार असावा, गुरुवार असावा, पुष्य नक्षत्र असावं. आपलं सोमवार आहे. सोमवार आणि पुष्य नक्षत्र अति उत्तम नक्षत्र आहे की त्या घरामध्ये गेलं तर सोन्यासारखं राहावं. आणि अशा ठिकाणी 10 तारीख मार्चमध्ये फाल्गुन महिना उत्तम मास त्याला मांडलेला आहे. फाल्गुन महिन्यामध्ये त्यांनी 10 तारखेला वास्तुशांती करण्याची आहे. त्या वास्तुशांतीमध्ये सत्यनारायणाची महापूजा, नवग्रहाची पूजा, मातृका पूजन, वाडवडिलांचे पूजन, स्वस्तिवाचन, पुण्यवाचन आणि बलिपूजन, वास्तुपुरुष पूजा, हवन आणि सत्यनारायणाची महापूजा अशी आयोजित केलेल्या 8-9 पूजा असतात. त्या पूजा 10 मार्चला करण्याचं ठरवलं आहे. त्या ठिकाणी आदित्याचं वास्तव्य आणि त्या ठिकाणी आदित्याच्या माझी विनंती आहे की आदित्यालाच पूजेला बसावं त्याच्या कार्यातच. कारण थोडंही त्याला सुख शांती समृद्धी नांदावी, लवकरात लवकर विवाह पार पाडावा, त्याचं घर एकदा त्याच्या मार्गावर द्यावं आणि अशी चंद्रकांतला साथ मिळावी. चंद्रकांत आता फार अतिशय रामनामामध्ये आणि तो पुढं रिटायर झाल्यानंतर तो घरचा राहणार नाही, रामनामाचा राहणार. नामाचा बाजार करणार. मुंबई पंढरपूर पायी दिंडी आणि तात्याच्या आशीर्वादाने सगळं अशी सेवा करण्यात त्यांना संधी मिळो. त्यांच्या आता माझं पहिल्या माळ्यावर पण घर तयार होते साधारण ते मार्च महिन्याच्या गुढीपाडव्याच्या परिवाराला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द रामकृष्ण हरी. हा बरं. दुसरी गोष्ट म्हणजे जसं आदित्याचं घर आमचं तयार झालं आहे आणि आता तिथं आम्ही गणपती पूजन करून राहायला गेलो आहे तसं 2 महिन्यामध्ये किंवा 2-3 महिन्याच्या कालावधीत येणाऱ्या एप्रिल-मे मध्ये माझ्या नावचं पण 2 BHK घर तिथं बाजूला होतं आहे. तर त्याची पण ती वास्तुशांती वगैरे काय असेल तर त्या पद्धतीनं करू. म्हणजे एकंदरीत तिथं मात्र मीच पूजेला बसणार. आपल्या घरच्या पूजेला मी आणि माझी सौभाग्यवती असतात. पण आदित्याच्या त्याची अडचण आहे ना महाराज मुलगा एकटा बसल्यामुळं नाही काही नाही ना बघ. का त्याची होणारी पत्नी आहे तिला ती पण बसायला तयार आहे पण धर्मानुसार नाही. धर्मानुसार डोरलं पाहिजे. हां डोरलं पाहिजे. खूप छान. काही चुकलं असलं क्षमा असावी. घरी यायचं का? बरं 10 मिनिटात येतो मी. मला जायचं सोनार माऊली नाही तिथे एक जणांचे लग्न ठरले. चालते. खूप छान. धन्यवाद माऊली. पाटील महाराजांचा हा येण्याचा योग भेटीचा योग योग याग विधी येणे नो हे सिद्धी
वायाची उपाधी दंपधर्म. ह्या परमेश्वराच्या योगामुळे सगळ्या गोष्टी घडतात. माझं काही एवढं ज्ञान नाही आहे, मला जमत पण नाही आहे. आता फक्त माझा मेंदू रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा या नामस्मरणात जात आहे. तर महाराज हे नामस्मरण योग्य आहे. चला. खूप छान माऊली. रामकृष्ण हरी.